याने तांदूळ आणले, बायकोला सांगितलं पटकन खिचडी कर, मला काम आहे महत्वाचं. ती नाही मोबाईल पाहण्याच्या नादामध्ये गोणीतून जसे तांदूळ काढले तसे कुकर मध्ये घातले. 3 शिट्ट्या झाल्या, खाली उतरवली. ताटात वाढली, याला भूक लागली, त्याने गरम गरम पहिला घासलेला तोंडात टाकला. जसा चावणार तसा दाताखाली खळाला, पटकन दाताखाली खळा आल्यावर तो चिडला. तो म्हणला, तुला अक्कल, तुला डोकं, तुला वरचा माझा, तुला कॉमन सेन्स आहे का? म्हणले काय? अगं म्हणले, देवाने तुला एवढे मोठे मोठे 2 डोळे दिले, तुला एक खडा निवडून काढता आलं ना? ती म्हणले, शांत करा नका करू. मला सांगा, देवाने 2 डोळे दिले आणि 1 खडा निवडून काढता येते? मी असं म्हणते, देवाने तुम्हाला 32 दात दिले, 1 खडा चावून खायले का रोग आला होता? जिंदगी एक जंग है, जब तक बीवी संग है. सीता से प्यार किया, राम बन गए. राधा से प्यार किया, श्याम बन गए. जबरदस्ती प्यार किया, हराम बन गए. चोरी चुप के प्यार किया तो राम रहीम बन गए. साधूची परिभाषा मुक्ताबाई सांगते, संत तोची दाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ हंता नाही म्हणा, जगे विरक्त तोची जाणा. यह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. माई मुक्ताबाई ज्ञानोबरांना सांगते की ही साधूची, संतांची परिभाषा आहे. सध्या तुम्ही कोणालाही साधू समजायला लागले. इकडे मागे चादराला लावा आला होता तुमच्या भागात, चादर टाकली की रोग जायचा. अशी गर्दी केली लोकांनी, त्याची चादरच फाडून फेकली. तुम्हाला फक्त माहिती पडलं पाहिजे कोणीतरी चमत्कारिक साधू आला. तुम्हाला कधी यांनी सांगितलं ना की भोजेकर महाराजच्या पायाला हात लावला पैसे सापडता, लोक रात्यातून तंगड तोडून मिळते. सकाळी भोजेकर लंगडा, काही मागणे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणी कशो. देवाकडे मागणं चुकीचं आहे. भगवान शंकराला निष्काम भक्ती आवडते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. देवाला सकाम भक्ती आवडत नाही, मागणारा देवाला आवडत नाही. मांगने से न मिले मोती, मांगने से न मिले भीख, न मांगने से मिले मोती. मागून भीकही मिळत नाही, न मागता मोती मिळतात. म्हणून देवाकडे काही मागू नका. त्याला एकच सांगा भगवान महादेवाला की तुमची कृपा सदैव माझ्यावरती राहू. नारद गुहेमध्ये बसले साधू होते, ब्रह्मचारी होते, नैष्ठिक ब्रह्मचारी होते. पण इंद्राला वाटलं नारद माझं पद प्राप्त करण्याकरता तपश्चर्या करतात. शेवटी इंद्राने कामदेवाला पाठवलं आणि कामदेवाला सांगितलं की नारदाला मोहित कर, नारदाची तपश्चर्या भंग कर. कामदेवाने नारदावरती कामबाणांचा प्रयोग केला. नारदाला त्याचा काहीही परिणाम झाला. शेवटी कामदेव शरणागत झाला. नारदजी, आपण साधू आहात, मी तुम्हाला शरणागत आहे. मी सगळ्या जीवांना त्रास देतो, पण मी तुम्हाला त्रस्त करू शकलो नाही, याचं मला नवल वाटतं. तुम्ही महान आहात, तुम्ही संत आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात. नारदाची स्तुती करून कामदेव निघून गेला. कामदेव निघून गेले. नारदाला झाला अहंकार. नवल अहंकाराच्या गोठी, विशेषण लागे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचे. अहंकार. नारदाला वाटलं मी कामाला जिंकलं, मी मोठा घातक आहे. माऊली सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, मी आणि माझे मन विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. मी, तुम्हाला मला सगळ्यांना घातक मीच आहे. मी करतो, मी खातो, मी पितो, मी बोलतो, मी बसतो, मी उठतो, मी चालतो. अरे हा मी कुठे आहे? शरीराच्या कोणत्या भागाला मी म्हणतात? एकच वाक्य सांगतो,
केरळामध्ये सगळे घर आहेत. केरळा कोणाच्या घरात? तुमचे सगळ्यांचे घर कुठे आहे? केरळामध्ये. केरळा कोणाच्या घरात आहे? माझं नाव माझ्या आईनं माझ्या आत्यानं समाधान ठेवलं. समाधान कुठे? याला समाधान म्हणतात? कपाळावर बोट ठेवलं याला समाधान म्हणतात? अजिबात सांगता येत नाही. त्याच्यामध्ये जो नांदतो नारदाला मीची गादा बाधा इतकी भयानक झाली. बाधा एक तर भूताची होते, बाधा एक तर काम क्रोधाचे होते. नारदाला मीची बाधा झाली. अर्जुनाला अंगार झाला होता. अर्जुना म्हटलं मी भगवान कृष्णाचा सर्वश्रेष्ठ भक्त आहे. त्याला वाटलं याला गळची बाधा झाली. तिळभर जरी होय विमान मेरुत समान भारदेवा. तिळी एवढा सुद्धा अंगार देवाला सण होत नाही. अर्जुनाला अंगार झाला की मी देवाचा श्रेष्ठ भक्त आहे. देवानं अर्जुनाला सांगितलं अर्जुना आज एकादशी आहे. म्हणले हो. मग म्हणजे कर्दळीच्या वेळेला थोडे फुलं घेऊन येतो का? आणतो म्हटलं तेव्हा. अर्जुन जेव्हा त्या कर्दळीच्या वनात फुलं आणायला गेले तिथे बजरंगबली बसलेले होते. त्या वनाचं रक्षण मारुती राय करत होते. अर्जुन गेला. अर्जुन वाटलं मी अर्जुन आहे, देवाच्या पूजेसाठी फुलं पाहिजे, काय कोणाला विचारायची गरज आहे. अर्जुन जसा गेला तसा बगीच्या म्हणून फुलं तोडायला लागला. तितक्यात बजरंगबली म्हणले ओ ओ हॅलो ओ दादा थांबा थांबा. विचार नाही पोस नाही काही नाही. काय रे हा अवघे विश्वाची माझे घर. काही पद्धत आहे की नाही? अर्जुन म्हणला तुम्ही मला ओळखत नाही. म्हणले कोण तू असा? म्हणले मी गांडीवधारी अर्जुन. म्हणले मग? म्हणले देवाच्या पूजेसाठी फुलं पाहिजे. अरे म्हणले मग काही पद्धत असते ना. आपलंही तसंच आहे. सकाळी पहाटे 4ला मॉर्निंग वॉकला बाहेर पडायचं, अंधारात बाहेर पडायचं. कोणाच्या तरी गेट मधून एखाद्याचं गुलाबाचं फुल बाहेर आलेलं असावं. आपण इकडे तिकडे पाहावं. अवघे विश्वाची माझे घर घरी निघून जावं. दुसऱ्याच्या अंगणातले चोरून आणलेले फुलं देवाला चालत नाही. एक नोट करून घ्या. तुम्हाला फुलं घ्यायचे ना मग एक शब्द मालकाला विचारा. घन मालकाला त्या ताईला विचारा ताई देवाच्या पूजेसाठी फुलं पाहिजे देता का? त्याचा दोष. तुम्ही न विचारता कोणतीही वस्तू घेणे याला चोरी म्हणतात. आणि चोरून आणलेली कोणतीही वस्तू देवाला समर्पित करता येत नाही. पुण्य समर्पित किया जाता है, पाप समर्पित नहीं होता. पुण्य कर्म तुम्ही समर्पित करू शकतात. तुमचं चांगलं कर्म तुम्ही संकल्प करून संकल्पित करू शकतात. तुम्ही सोडू शकतात. पाप नाही सोडू शकत. सोपं करून सांगतो एकदम ध्यानात येईल तुमच्या पटकन. लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये आले ना. आता हप्ता पडला ना 15 आले की नाही? ध्यानात येण्याकरता उदाहरण देतो. तुमच्यातून दिलं की पटकन ध्यानात येईल. लाडक्या बहिणींनी क्रांती केली. क्रांती खाल्ल्या मिठाला जागल्या तुम्ही त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. मग लाडक्या बहिणींनो इकडे ध्यान द्या. तुमच्या खात्यावर 1500 रुपये आले. माजी मुख्यमंत्री आता 8 दिवस अगोदर स्टेटमेंट झाले दादांचं. दादा म्हटले की ज्या मातेला ज्या बहिणीला ज्या लाडक्या बहिणीला खरंच वाटत असेल की मला गरज नाही बा मला अपेक्षा नाहीये देवाच्या कृपेने माझं चांगलं आहे तर ती 1500 रुपयाची योजना सोडू शकते. म्हणजे काय करू शकते? 1500 रुपयाचा चेक जर तुमच्या खात्यात आला तर तुम्ही शासनाला पत्र लिहू शकतात. माननीय लाडके मुख्यमंत्री साहेब मी केरळातून तुमची लाडकी बहीण बोलते. जे काय नाव असेल ते भगवंताच्या कृपेनं महादेवाच्या कृपेनं माझी परिस्थिती चांगली आहे व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे मला शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्याची काही इच्छा नाही. माझ्यापेक्षा एखादीची गरजू बिचारी माऊली असेल
गरीब माता असेल तिला हे पैसे कामायतील म्हणून मी 1500 रुपयाचा चेक पोस्टाने तुम्हाला परत करत आहे।